हाय, मी प्रतीक्षा. आज मी तुमच्यासमोर विदाऊट मेकअप बसली आहे. फक्त लिपस्टिक यूज केले कारण मला लिपस्टिक प्रचंड आवडते. बाकी फेसवर कोणतंच प्रोडक्ट अप्लाय केलेलं आहे तरी एवढा छान ग्लो आला आहे. त्याचं सिक्रेट आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की आपल्या चॅनलवर तुम्हाला ट्रॅव्हलिंग, शॉपिंग, रेसिपी, मेकअप, फॅशन आणि रिव्ह्यू, फूड असे व्लॉग पाहायला मिळतील. तर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी ही जी रेमेडी आहे ते मी यूज करते जेव्हा फंक्शन असतील आणि घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि फेस्टिवल टाईममध्ये खूप जास्त वेळा ही रेमेडी माझ्याकडून यूज होते आणि मी माझ्या घरच्यांना पण सांगते, ते लोक पण यूज करतात आणि एवढा छान पार्लरला न जाता एवढा छान ग्लो तुम्ही घरच्या घरी आणू शकता हे DIY यूज करून. 3 स्टेप DIY आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करा. चला तर पाहूया काय आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 स्टेप ब्रायडल ग्लो रूटीन, जो तुम्ही घरी पण करू शकता. स्टेप 1, क्लिन्झिंग अँड एक्सफोलिएशन. सगळ्यात आधी एक बाउल घ्या, त्यात 1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं दूध मिक्स करून पेस्ट बनवून घ्या आणि ती पेस्ट हलक्या हाताने फेसवर लावा. 2 मिनटापर्यंत मसाज करा आणि फेस वॉश करून घ्या. यामुळे काय होतं, तुमच्या फेसवरची डेड स्किन रिमूव्ह होते आणि फेसवर ग्लो येतो. स्टेप 2, ब्राईटनिंग मास्क. एक बाउल घ्या, त्यात 1 चमचा दूध किंवा दही ॲड करा, 1 चमचा हनी आणि थोडीशी हळद ॲड करून मिक्स करून घ्या. त्याची एक पेस्ट तयार करा आणि फेसवर इव्हनली लावा आणि 15 मिनटं फेस तसाच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने फेस वॉश करून घ्या. ह्या ब्राईटनिंग मास्कमुळे स्किन सॉफ्ट आणि ब्राईट बनते. स्टेप 3, ग्लो सिरम. एक बाउल घ्या, त्यामध्ये थोडंसं अलोवेरा जेल आणि त्यात 2 ते 3 ड्रॉप कोकोनट ऑइल ॲड करा. चांगलं मिक्स करा आणि त्याने फेसवर हलक्या हाताने मसाज करा, ते पण अप्पर डायरेक्शनला. यामुळे काय होतं, स्किन हायड्रेट होते आणि रेडियंट ग्लो देते. लग्न किंवा स्पेशल फंक्शनच्या पहिला या 3 DIY ट्राय करा आणि नॅचरल ग्लो मिळवा, ते पण केमिकल फ्री प्रोडक्ट यूज करून. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्रायडल ग्लो रूटीन, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.